अरे देवा! हे काय करते? आणि जेवण बनवताना का बरं रडत आहे? हो, सांगते. पण त्याआधी आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज दुपारच्या जेवणाचा खूप कंटाळा आला होता. म्हणजे रोजचीच काय ती भात आमटी खाणार ना, म्हणून आज काहीतरी वेगळं म्हणून नूडल्स आणले होते, तेच बनवायला घेतले. नूडल्स गरम पाण्यामध्ये शिजायला ठेवून दिले आणि तोपर्यंत त्यासाठी जेवढं काही साहित्य लागणार होतं, ते कटिंग करायला घेतलं. ढबू मिरची, कांदा, गाजर, आलं, लसूण, मिरची कटिंग करून घेतलं. तोपर्यंत नूडल्सही तयार झाले आणि लगेचच मग त्याला फोडणी द्यायला घेतली. आता नूडल्स तर मी पहिल्यांदाच बनवत आहे. बघू आता कसे होतात आणि त्यात महत्त्वाचे म्हणजे मला नूडल्स आवडत नाहीत. पण झालेच चांगले तर मी आज टेस्ट करणार आहे. तर जरा स्मोकी फ्लेवर यायचा म्हणून मी हे असं काहीतरी करत होते. मी केलं म्हणून तुम्ही मात्र काय असं करू नका. त्यानंतर हाय फ्लेमवरच सगळ्या भाज्या परतून घेतल्या, नूडल्स टाकले, सॉसेस टाकले आणि मस्त चटपटीत असे नूडल्स बनले होते. सेम हॉटेलसारखी टेस्ट झाली होती. अहोंच्या रिॲक्शनवरून तुम्हाला तर समजलं असेलच. मी हे नूडल्स एन्जॉय केले आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणालाच लागले. आज रात्रीच्या जेवणामध्ये स्पेशल असं काही बनवायचं नव्हतं. साधं सिंपलच असं जेवण होतं. हे देवपूजेचं पाणी मला खाली झाडाला ओतून यायचं होतं. मी माझ्या इथं कुंड्या, झाडं लावलेली नाही आहेत. का ते मी पुन्हा कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेनच. त्यानंतर आले आणि जेवणाला लागले. पण काय हा कांदा मला नुसतंच रडवतो. चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.